नमस्कार मंडळी, मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचा बुधवार खूपच धक्कादायक आणि आयुष्य बदलणारा ठरू शकतो. हो मंडळी, पुढील 24 तासात अशी एक घटना घडू शकते ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे जे फक्त मेष राशीच्या नशीबवान लोकांच्या आयुष्यात दिसतात. मंडळी, गेल्या काही दिवसापासून तुम्ही खूप काही सहन केले आहे का? लोकांचे टोमणे, अडकलेले पैसे, कामात अपयश आणि स्वतःच्या लोकांकडून मिळालेला त्रास. पण आता परिस्थिती बदलायला सुरुवात होणार आहे, कारण उद्यापासून तुमच्या शरीरावर असा योग बनतो की जो थेट तुमच्या नशिबाला स्पर्श करणार आहे. काही लोकांना अचानक पैसा मिळेल, काहींना मोठी खुशखबर मिळेल, तर काही लोकांना आयुष्यात अशी व्यक्ती परत येईल जिची ती खूप दिवसापासून वाट पाहत होते. पण 24 तासात एक मोठा धोका देखील आहे. तुमच्याजवळ एक अशी व्यक्ती आहे जी तुमच्या प्रगतीवर जळते. ती व्यक्ती तुमच्यासमोर गोड बोलते, पण पाठीमागे तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करते. म्हणून उद्या कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. मंडळी, उद्याचा दिवस मेष राशीसाठी सामान्य नाही. हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की देवाची कृपा तुमच्यावर आहे, तर आत्ता लगे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मंडळी, आणि श्री गणेशही नक्की लिहा, आणि व्हिडिओ एक लाईक करा नक्की, कारण तुमच्या एका लाईकमुळे सकारात्मक ऊर्जा आणू शकते. या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या वेळेत तुम्हाला मोठी खुशखबर मिळणार आहे, कोणत्या लोकांपासून सावध राहायचं, पैशाबद्दल कोणता मोठा योग्य निर्णय घ्यायचा, आणि शेवट एक असा उपाय जो तुमचं बंद नशीब सुद्धा उघडू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, कारण पुढील काही मिनिटात जे तुम्ही ऐकणार आहात ते कदाचित तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. मंडळी, मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचे 24 तास खूपच खास आणि धक्कादायक ठरू शकतात, कारण ग्रहाची स्थिती आता वेगाने बदलत आहे आणि त्याच वेगाचे परिणाम तुमच्या नशिबावर दिसणार आहे. ज्या लोकांसाठी तुम्ही खूप दिवसापासून मेहनत करत होता आणि त्या गोष्टी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत होता, ती गोष्ट आता अचानक पूर्ण होण्याचे संकेत दिसत आहे. मंडळी, काही लोकांना उद्या सकाळीच मोठी खुशखबर मिळेल. फोन कॉल, मेसेज किंवा अचानक आलेली एखादी मोठी बातमी चेहऱ्यावर आनंद आणू शकते. म्हणून जे लोक कधीही समस्येमुळे त्रासात आहेत त्यांच्यासाठी आता पैसा आणण्याचे नवीन मार्ग उघडताना दिसतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, जुनं कर्ज कमी होऊ शकतं, किंवा अचानक एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. पण मंडळी, उद्याच्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा, कारण छोटासा राग सुद्धा मोठं नुकसान करू शकतं. विशेष घरातील किंवा जवळच्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता दिसते. म्हणून शांत राहा आणि कोणालाही कठोर शब्द बोलू नका. मंडळी, देव आता तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडण्याची तयारी करत आहे, पण त्यासाठी तुम्हाला सकारात्मक विचार ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही मनापासून मेहनत करत असाल तर समजा तुमचा चांगला काळ आता सुरू झाला आहे. मंडळी, या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला एक सांगणार आहे, तुमच्या आसपास कोणती व्यक्ती तुमच्या नशिबाला अटवत आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सावधान, तुमच्या जवळची व्यक्ती देऊ शकते मोठा धोका. मंडळी, जसा चांगला काळ सुरू होतो तसं काही लोकांना आपलं सुख पाहवत नाही. पण मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस जितका शुभ आहे तितका सावध राहण्याचा सुद्धा आहे, कारण तुमच्या आसपास एक अशी व्यक्ती आहे जी तुमच्या प्रगतीवर खूप जळत आहे. ती व्यक्ती तुमच्यासमोर खूप गोड बोलते, काळजी घेते असल्याचं दाखवते, पण मनापासून ती तुमचं नुकसान व्हावं अशी इच्छा ठेवते. मंडळी, उद्याच्या दिवशी तुमच्या गुपित आणि काही गोष्टी कुणाला सांगू नका, विशेष पैशाबद्दल, नवीन कामाबद्दल किंवा पुढच्या प्लॅन्सबद्दल, कारण नजर लावण्याचे योग खूप जास्त आहेत आणि काही लोकांना तुमच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. मंडळी, जर उद्या अचानक एखादी व्यक्ती तुमच्याशी खूप प्रेमाने बोलायला लागली तर लगेच विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक हसणारा चेहरा मनाने चांगला असेल असं नाही. विशेष जे लोक व्यवसाय करतात त्यांनी पैशाचे व्यवहार खूप काळजीपूर्वक करावे. कोणालाही उधार देऊ नका आणि कोणत्याही कागदपत्रावर विचार न करता सही करू नका. मंडळी, देव तुम्हाला एक मोठा इशारा देत आहे. जर तुम्ही वेळेत सावध झाला तर मोठं नुकसान टळू शकतं. पण या सगळ्यात आनंदाची बातमी एक गोष्ट सुद्धा आहे, कारण जे लोक तुमचं वाईट इच्छित होते त्यांनाच प्लॅन आता उलटा पडताना दिसत आहे. मेष राशीच्या लोकांना आता देवाची कृपा बनते, म्हणून घाबरू नका. फक्त शांत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
आणि मंडळी, पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या दिवशी पैसा आणि प्रेम यामध्ये कोणती मोठी खुशखबर मिळू शकते, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, उद्याच्या बुधवारी मेष राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि पैशाबाबत खूप काही खास ठरणार आहे. ज्या लोकांच्या आयुष्यात सतत दुःख, निराशा होतं, त्यांच्या चेहऱ्यावर आता पुन्हा आनंद दिसू लागेल. विशेष प्रेम जीवनात मोठा बदल होण्याचे संकेत देखील आहेत. जर तुमचं एखाद्या व्यक्तीसोबत भांडण झालं असेल किंवा एखादी खास व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली असेल, तर उद्या अचानक तिच्याकडून फोन किंवा मेसेज येण्याची शक्यता आहे आणि हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असू शकतो. मंडळी, काही लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवात सुद्धा होऊ शकते. कोणीतरी व्यक्ती अचानक तुमच्या इंटरेस्ट दाखवू शकते, पण घाईत विचार घेऊ नका आणि लक्षात ठेवा, घाईत कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण सध्या तुमचं मन खूप इमोशनल आहे. आता पैशाबाबत बोलायचं झालं तर मेष राशीच्या लोकांसाठी अचानक धनलाभाचे जोरदार योग बनत आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, जुनं काम अचानक पूर्ण होऊ शकतं किंवा एखादी मोठी तुमच्या हातात गोष्ट लागू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन ग्राहक मिळण्याचे संकेत देखील आहेत आणि नोकरी करणाऱ्या सुद्धा चांगल्या बातमी मिळू शकते. पण मंडळी, उद्याच्या दिवशी हिरवा रंग तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे आणि जर शक्य असेल तर घराबाहेर पडताना गणपती बाप्पाचं नाव नक्की घ्या, कारण देवाची कृपा आता हळूहळू तुमच्या जीवनात चमत्कार घडवायला सुरुवात करते. आणि मंडळी, पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या दिवशी कोणती मोठी घटना तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते, म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. उद्या घडणार अशी घटना जी बदलून टाकेल तुमचं आयुष्य. मंडळी, मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस साधा नाही. पुढील काही 24 तासात अशी एक घटना घडू शकते जी तुमचं आयुष्याला पूर्णपणे नवीन दिशा देणार आहे. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही खूप संघर्ष केला आहे. कधी लोकांनी साथ सोडली, कधी पैशांनी साथ सोडली, तर कधी नशिबाने तुमची परीक्षा घेतली. पण मंडळी, देव प्रत्यक्षाची परीक्षा घेतो आणि जे लोक शांतपणे मेहनत करत राहतात त्यांच्यासाठी एक दिवस चमत्कार नक्की घडतो. उद्याच्या दिवशी तुम्हाला एक असा संकेत मिळू शकतो जे तुमच्या चांगल्या काळाची सुरुवात असेल. काही लोकांना अचानक नवीन कामाची संधी मिळेल, काही लोकांना मोठा फायदा आर्थिक होईल, तर काही लोकांना घरात आनंदाची बातमी देखील होईल. मंडळी, काही लोकांना विशेष दुपारनंतरची वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिसत आहे. या वेळेत अचानक फोन कॉल्स, मेसेज किंवा एखादी भेट तुमचं मन आनंदाने भरून टाकू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याच्या दिवशी नकारात्मक लोकांपासून दूर राहा, कारण तुमची ऊर्जा खूप शक्तिशाली बनत आहे आणि काही लोक ती ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात. मंडळी, जर उद्या तुम्हाला मंदिराची घंटा, गणपतीचे नाव किंवा अचानक एखादं शुभ संकेत दिसेल, तर समजा देव तुमच्या सोबत आहे. आणि हो, उद्याच्या दिवशी कोणालाही दुखवू नका, कारण तुमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द खूप प्रभावी ठरू शकतो. मेष राशीच्या लोकांसाठी आता नशिबाचे बंद दरवाजे हळूहळू उघडताना दिसत आहे. आणि मंडळी, पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या रात्रीपूर्वी कोणती एक गोष्ट केली तर तुमचं नशीब वेगाने चमकू शकतं, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उद्याच्या रात्रीपूर्वी एक गोष्ट करा, नशीब चमकू लागेल. मंडळी, मेष राशीच्या लोकांसाठी उद्याची रात्र खूपच खास आणि रहस्यमय ठरू शकते, कारण ग्रहाची स्थिती अशी बनत आहे जी तुमच्या आयुष्यातील बंद दरवाजे उघडण्याचे संकेत देखील देत आहे. पण मंडळी, देव संधी प्रत्येकाला देतो, पण ती ओळखणारे लोक खूप कमी असतात. उद्याच्या दिवशी जर तुम्हाला अचानक मन बेचैन वाटत असेल किंवा सतत एखाद्या गोष्टीचा विचार येत असेल, तर त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमचं मन तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या गोष्टी इशारा देत आहेत. मंडळी, उद्याच्या रात्रीपूर्वी एक छोटासा उपाय नक्की करा. सूर्यास्तानंतर गणपती बाप्पासमोर एक तुपाचा दिवा लावा आणि मनापासून ओम गणगणपते नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. हा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी करू शकतो आणि विशेष म्हणजे ज्या लोकांचं नशीब खूप दिवसापासून साथ देत नव्हतं, त्यांच्या जीवनात आता वेगाने बदल सुरू होऊ शकतात. मंडळी, उद्याच्या दिवशी आता तुम्हाला एखादा शुभ संकेत सुद्धा मिळू शकतो, जसं की अचानक मंदिराची घंटा ऐकू येणं, पांढरा किंवा हिरवा रंग वारंवार दिसणं किंवा सकाळी उठल्यावर मनात सकारात्मक ऊर्जा जाणवणं.
हे सगळं संकेत सांगतात की देवाची कृपा आता तुमच्यावर वाढत आहे. पण लक्षात ठेवा, अहंकार आणि राग यापासून दूर राहा, कारण बनतं काम सुद्धा बिघडू शकतं. मंडळी, मेष राशीच्या लोकांसाठी आता संघर्षाचे दिवस संपत चालले आहेत आणि खूप लवकर तुमच्या आयुष्यात असा आनंद येणार आहे ज्याची तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत होतात. आणि मंडळी, शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या दिवशी सर्वात मोठा संकेत आणि देवाचा अंतिम संदेश, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर समजा हा योगायोग नाही, कारण देव काही निवड लोकांना असे संकेत देतात. मेष राशीच्या लोकांसाठी आता असा काळ सुरू होतो आहे जिथे तुमच्या आयुष्यात अंधार हळूहळू दूर होणार आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्ही मनात खूप तुटलेले होते. कधी लोकांनी समजून घेतलं नाही, कधी नशिबाने साथ दिली नाही, आधी स्वतःला स्वतःची किंमत कमी वाटू लागली. पण मंडळी, देव सगळं पाहत असतात आणि जे लोक शांतपणे संघर्ष करतात त्यांच्या आयुष्यात अचानक चमत्कार घडतो. उद्याच्या बुधवारी तुमच्यासाठी तसाच दिवस ठरू शकतो. काही लोकांच्या घरात आनंदाची बातमी देखील येईल. काही लोकांना पैसे मिळेल, तर काही लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती परत येईल जिची ती खूप दिवसापासून वाट पाहत होते. मंडळी, उद्याच्या दिवशी जर सकाळी उठल्यावर तुम्हाला मन शांत वाटेल किंवा अचानक सकारात्मक ऊर्जा जाणवली तर समजा देवाची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. आणि हो, उद्याच्या दिवशी कोणाला वाईट अजिबात विचारू नका, कारण आता तुमच्या शब्दामागे आणि विचारामध्ये खूप शक्ती निर्माण होत आहे. मंडळी, मेष राशीच्या लोकांचं बंद नशीब आता वेगाने उघडताना दिसत आहे आणि खूप लवकर तुम्हाला अशी खुशखबर मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येऊ शकतात. तर मंडळी, आता आपण उपाय जाणून घेणार आहे. शुभ उपाय: 24 तासात सकारात्मक बदल जाणवल. जर तुम्हाला उद्याचा दिवस शुभ आणि यशस्वी बनवायचा असेल तर हा छोटा उपाय नक्की करा. उद्या सकाळी लवकर उठा. अंघोळ केल्यानंतर गणपती बाप्पा समोर एक तुपाचा दिवा लावा. त्यानंतर मन शांत करून 21 वेळा हा मंत्र म्हणा: ओम गण गणपते नमः. मंडळी, हा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी करू शकतो. अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात, नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते आणि बंद नशीब सुद्धा हळूहळू उघडू शकतं. आणि हो, उद्याच्या दिवशी घराबाहेर पडताना थोडं गोड खाऊन जा, कारण जे तुमच्यासाठी शुभ संकेत ठरू शकतं ते शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळं फळ किंवा आनंद दान करा. यामुळे देवाची कृपा आणखीन वेगाने मिळू शकते. मंडळी, विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यात आता चांगल्या काळाची सुरुवात होत आहे. तर मंडळी, उद्याचा बुधवार मेष राशीच्या लोकांसाठी दिवस नव्हता. हा दिवस तुमच्या आयुष्यातील असा बदल घेऊन येऊ शकत होता जो तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होता. काही लोकांच्या आयुष्यात पैसा येईल, काही लोकांच्या आयुष्यात प्रेम येईल, तर काही लोकांच्या जीवनात अचानक असा चमत्कार घडेल त्यावर त्यांना विश्वास बसणार नाही. पण मंडळी, लक्षात ठेवा, देव फक्त त्याचं लोकांची परीक्षा घेतो. त्यांच्या मोठ्या काहीतरी करण्याची ताकद असते आणि मेष राशीच्या लोकांमध्ये ती ताकद जन्मापासून असते. गेल्या काही दिवसापासून तुम्ही जे दुःख सहन केलं, ते अश्रू लपवले, जे संघर्ष केले, त्याचं फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. मंडळी, उद्याच्या दिवशी जर तुम्हाला कोणता शुभ संकेत मिळाला तर तुम्ही ते दुर्लक्ष करू नका, कारण कधी कधी देव संकेतामध्ये माध्यमातूनच आपल्या आयुष्यातील नवीन सुरुवात दाखवत असतात. आणि हो, स्वतःवर विश्वास कधी सोडू नका, कारण तुमचं नशीब बदलण्याची ताकद दुसऱ्या कोणात नाही, ती ताकद फक्त तुमच्यात आहे. जर तुम्हाला सुद्धा विश्वास असेल की माझं चांगला काळ आता सुरू होणार आहे, तर आता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय श्री गणेश असं लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण मेष राशीचा पुढचा काळ खूप मोठा आणि चमत्कारी असणार आहे. तर मंडळी, ही राशी भविष्य तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय.